राम राम मंडळी, नमस्कार. कसे आहात? मजेत आहात ना सगळे? मी सुद्धा मजेत आहे मित्रांनो. आज थोडा वेगळा विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे मित्रांनो. रात्री आमचे जे मित्र आहेत आमच्या गावातील जगदीश म्हैसमाळे यांच्या शेतामध्ये रात्री एक गाईचं जे वासरू आहे ना मित्रांनो, ते बिबट्याने फाडलं मित्रांनो, किंवा त्याचा फडशा पाडला. मला एवढं सांगायचं आहे मित्रांनो तुम्हाला की आमच्याकडं बिबट्याची खूप दहशत झाली आहे. तालुका गंगापूर आणि गंगापूरमध्ये शेंदूरवादा गाव आहे मित्रांनो आमचं. तर पंचक्रोशी जी आसपास आहे, म्हणजे शिपूर असू, नागापूर असू, इकडे धामुरे असू, जो आजूबाजूचा परिसर आहे. कारण की मित्रांनो आम्हाला जायकवाडीचं धरण आलेलं आहे समोर, त्यामुळे बॅकवॉटरचं पाणी किंवा आम्हालासुद्धा खामनदीचा परिसर आहे, त्यामुळे इकडं बागायती भरपूर आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो, बिबट्याचं प्रमाण एवढं वाढून गेलेलं आहे की म्हणजे किती काय ते तर आपण सांगू शकत नाही. कारण की कधी सावखेडा शिवारात दिसतो, कधी तळपिपरी शिवारात दिसतो, कधी शिपूरच्या याच्यामध्ये, तर कधी धामुरी, आणि आमच्या गावामध्ये तर कायमच दिसत असतो मित्रांनो. तर माझं प्रशासनाला एवढंच आव्हान आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की लोक मरण्याची वाट बघत आहात का तुम्ही? कारण की काय झालेलं आहे मित्रांनो, आतापर्यंत भरपूर वेळेस वन विभागाशी संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की काहीतरी मनुष्यहानी झाल्याशिवाय किंवा काहीतरी जास्त गंभीर त्याचे परिणाम दिसल्याशिवाय आम्ही सापळा लावत नाही किंवा त्याच्यावर कारवाई करू शकत नाही. मित्रांनो, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं म्हणायचं आहे की म्हणजे प्रशासनाला माणसं मारण्याची वाट बघायची आहे का, आणि त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करणार आहात का? म्हणजे तुम्हाला बिबट्याचा जीव जास्त आहे की माणसाचा जीव जास्त आहे? अहो, एक परिवारात एखादा माणूस जर समजा बिबट्या किंवा या अशा जनावरांनी जर खाल्ला गेला किंवा मारला गेला, तर त्या परिवाराच्या पाठीमागं त्याचे काय परिणाम त्यांना भोगावे लागतात हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो. आणि प्रशासनाला त्याची वाट बघत आहे की माणसं कधी मारतात आणि मग त्याच्यानंतर ते येऊन त्या ठिकाणी पिंजरे लावत आहेत. मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की शासनाने लवकरात लवकर आमच्या भागातील जे बिबटे फिरत असतील त्यांना पकडावं, आणि त्यांना कुठं असेल ते त्यांच्या जंगलामध्ये किंवा त्यांच्या निवासस्थानी नेऊन सोडावं. एवढीच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रशासनाला, जी सरकारी यंत्रणा आहे, यांना विनंती करतो. आणि लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करून जे पंचक्रोशीतील जे गावकरी आहेत, जे मुलं आहेत, त्यांना सध्या ते एक दहशतीमध्ये जगत आहेत बिबट्याच्या, तर ते त्यांच्या मनावरलं ते दडपण निघून जाईल. तर माझे हात जोडून प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन ह्या बिबट्यांचा तुम्ही बंदोबस्त करावा. एवढंच माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे. धन्यवाद. थांबतो.